मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुद्रा. शत शत नमन. मराठी मातीचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी, गौरवशाली इतिहास. महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकला आणि हिंदवी स्वराज्याचं तोरण, स्वराज्याची स्थापना मुहूर्तमेढ महाराजांनी तोरणागडावर होती. तर बघा, त्याच्यानंतर लगेच महाराजांनी मुरुमदेवाचा डोंगर ताब्यात घेतला आणि तोरणागडावर जे धन सापडलं होतं ते धन मुरुमगडाचा डोंगर विकसित करण्यासाठी, म्हणजे किल्ला म्हणून, मजबूत किल्ला म्हणून त्याची निर्मिती करण्यासाठी ते धन वापरलं गेलं. त्या मुरुमगडाला महाराजांनी राजगड असं नाव दिलं आणि ती स्वराज्याची पहिली राजधानी झाली. या स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचं वैभव वाढवण्यासाठी अनेक वर्ष त्या ठिकाणी बांधकाम चालू होतं. राजगडावरती 12 महल, 18 कारखाने, अनेक तलाव, राजवाडे, सदर अशा विविध प्रकारचं बांधकाम त्या ठिकाणी होणार होतं आणि ते काम त्या ठिकाणी चालू होतं. महाराजांनी लगेचच कोरीगड नावाचा गड ताब्यात घेतला, जो ढमाले देशमुख यांच्या ताब्यात होता. तो कोरीगड आपल्या ताब्यात घेतला महाराजांनी. त्याचवेळी जावळीचं एक राजकारण घडलं. जावळीच्या जे दौलतराव मोरे होते, ते दौलतराव मोरे, चंद्रराव मोरे हे वारले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने महाराजांची भेट घेतली आणि आपला हस्तक किंवा आपला दत्तकपुत्र त्या ठिकाणी जावळीच्या गादीवर बसावा यासाठी महाराजांना विनंती केली. महाराजांनी आपली फौज घेऊन जावळीच्या खोऱ्यात ते शिरले आणि जावळी सहज ताब्यात घेतली आणि ह्या बाईचा जो दत्तकपुत्र होता त्याला जावळीची दौलत महाराजांनी दिली. महाराज जेव्हा राजगडावर आले तेव्हा नुकतंच 16वं वर्ष संपून 17वं वर्ष महाराजांना लागलं होतं. नुकतंच पंत, दादाजी पंत आहेत, ते वारले होते. महाराजांचं संपूर्ण लक्ष होतं कोंढाण्याकडे. महाराजांचा अत्यंत आवडीचा किल्ला म्हणजे कोंढाणा. तो कोंढाणा ताब्यात असणं स्वराज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून महाराजांनी त्या विभागाचे जे देशमुख होते ते बापू मुदगल म्हणून त्यांना आपल्याबरोबर घेतलं आणि आपली जे काही लोक होती त्या गडावर पाठवली. पहारे चौके बसवले आणि तिथल्या किल्लेदाराला आणि काही जे सैन्य होतं त्यांना गोड बोलून आपल्या बाजूने वळवलं आणि कोंढाणा सहज आपल्या ताब्यात घेतला. कोंढाणा ताब्यात घेतल्यानंतर ह्या परिसराचा भोर विभागाचा जो कारभार जिथून चालत होता, कर आणि सारा वसुलीचं काम ज्या ठिकाणी होत होतं ते शिरवळचं ठाणं, आणि त्या शिरवळचा जो ठाणेदार होता, ज्याला अमीन असं म्हटलं जायचं, तो मिया रहीम महम्मद हा शिरवळचा जो किल्ला आहे, भुईकोट किल्ला आहे, सुभान मंगळगड, या सुभान मंगळगडामध्ये हा अमीन राहत होता. आणि तिथूनच तो महाराजांच्या विरोधामध्ये आदिलशहाला काय करत होता, पत्र लिहित होता आणि महाराजांच्या विषयी त्या ठिकाणी तो तक्रारी करत होता. आणि हे राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं ठाणं होतं. सगळ्या विभागाचा कर त्या ठिकाणी गोळा केला जात होता आणि हे बादशाहचं अत्यंत महत्त्वाचं ठाणं ताब्यात असणं गरजेचं आहे. म्हणून महाराजांनी एक दिवस काय केलं, आपली फौज घेऊन गेले, तिथे छापा टाकला आणि शिरवळ आणि शिरवळचा किल्ला, भुईकोट किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आता महाराजांनी बादशाहचं अत्यंत महत्त्वाचं ठाणं ताब्यात घेतल्यामुळे बादशाह अत्यंत चिडला. पहिले 2 किल्ले घेतले तेव्हा ते बादशाहने काय केलं, दुर्लक्ष केलं. पण त्याच्यानंतर जेव्हा कोंढाणा घेतला आणि शिरवळचं ठाणंसुद्धा महाराजांनी घेतलं त्यावेळेस बादशाह अत्यंत क्रोधित झाला. त्याला वाटलं हे पोरासोराचं बंड नसून याच्या मागे काहीतरी कटकारस्थान आहे. उद्या हे बंड मोठं झालं तर आपल्या आदिलशाहीला, आपल्या साम्राज्याला म्हणजे धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून त्याने लगेच आहे की नाही, याच्यावरती काहीतरी उपाययोजना करायचं ठरवलं. आणि त्याच काळामध्ये त्याला कर्नाटकातून सुद्धा एक पत्र आलं अफजल खानाचं. आणि ह्या अफजल खानाने आपल्या पत्रात म्हटलं होतं की शहाजी राजे हे तेथील मराठ्यांशी त्यांचे चांगले संबंध, घनिष्ठ संबंध असून ते शत्रूला, म्हणजे आपल्या शत्रूला ते मदत करतात
आणि म्हणून लवकरात लवकर ह्या शहाजीचं कलम करावं, लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा असं पत्र ह्या बादशाला मिळालं होतं. आणि आणखीन एक पत्र त्याच काळामध्ये बादशाला मिळालं, तो म्हणजे त्यांचा जो शाही अंमलदार होता तिथला, त्या अंमलदाराने पत्र लिहिलं होतं की आदिलशाहीच्या विरोधात हा शहाजीराजे काम करत असून ते इथे कर्नाटकात स्वतःला राजेच समजत आहेत, जणू काही ते इथले राजेच आहेत असे ते वागतात. आणि इथले सगळे जे राजे आहेत, हिंदू राजे आहेत, छोटे छोटे जे राज्य आहेत, त्या राज्याचे राजे आहेत, ते महाराजांवरती खूप प्रेम करतात. आता ही 2 पत्र मिळाली आणि शिवाजी महाराजांचं बंड, ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक असा झाला की बादशाह अत्यंत चिंतातूर झाला. त्याला कळेना की काय करावं. जर आपण शिवाजी महाराजांच्या विरोधात म्हणजेच काय शिवाजीच्या विरोधात जर आपण त्या ठिकाणी फौज पाठवली आणि शिवाजीला कैद करण्याचं ठरवलं, तर शहाजी राजांची भीती त्याला वाटत होती. कारण शहाजी राजांनी 3 वर्ष मोगलशाही चालवली, म्हणजे निजामशाही मांडीवर घेऊन 3 वर्ष मोगलांच्या विरोधात लढा दिला होता महाराजांनी. अत्यंत शूरवीर पराक्रमी महाराज होते आणि महाराजांवरती प्रेम करणारे कर्नाटकातील जी राज्य होती, छोटी छोटी राज्य, ज्या राज्यांना महाराजांनी पूर्णपणे संपुष्टात न आणता, बघा खानाचे जितके म्हणजे शहाजी राजे सोडले तर इतर जे सरदार होते त्यांनी कर्नाटकातील राज्य संपवली, हिंदूंची काफिरांची जी छोटी छोटी राज्य आहेत ती संपूर्ण संपवली. पण शहाजी राजांनी संपूर्ण आपला कल आहे तो हिंदू राज्य वाचवण्यासाठी केला. म्हणजे शहाजी राजांनी तिथले हिंदू राज्य वाचवली. मग कुणाला मांडलिकत्व पत्करायला लावलं, कुणाला खंडणी द्यायला लावली, कुणाला करार करायला लावला, म्हणजे अशा प्रकारे ते राज्य वाचवले. म्हणून तिथले राज्य सगळे महाराजांवर अत्यंत प्रेम करत होती. मग बादशाला चिंता होती की शहाजीराजे बंड करू शकतात, त्या बंडाला तेथील कर्नाटकातील जे हिंदू राज्य आहेत त्या राज्यांचे राजे आहेत, छोटे छोटे राज्य त्याला मदत करू शकतात. आणि शिवाजी मोगलांच्या मदतीने किंवा हा आदिलशाह कुतुबशाह आहे, कुतुबशहाच्या मदतीने आपली आदिलशाही संपवण्याचा हे डाव निर्माण करू शकतात, एक डाव निर्माण होऊ शकतो. आणि हे जर झालं तर आपल्याला ते जड जाईल. आणि म्हणून बादशाह अत्यंत चिंतेत होता. आणि चिंतेत असणाऱ्या बादशाने हा जो पेच आहे सोडवण्यासाठी त्याचा जो मुत्सद्दी सरदार मुख्य वजीर होता मुस्तफा खान याला बोलवलं. मुस्तफा खानाबरोबर काय झाली या विषयाची संपूर्ण चर्चा झाली. आणि गुप्तगू झाल्यानंतर म्हणजे म्हणतात ना खलबतखान्यामध्ये आपण जे गुप्त चर्चा होते, ती गुप्त चर्चा झाल्यानंतर त्याच्यातून एक या मुस्तफा खान अत्यंत धूर्त होता, कपटी होता आणि चलाक होता, हुशार होता, मुत्सद्दी होता. त्याने बादशाला सांगितलं की शहाजी राजाला आपल्याला कैद करावे लागेल आणि शहाजीला कैद केली तर शिवाजी महाराजांचं बंड आपल्याला आपोआपच मोडता येईल. तर आणि मग शहाजी राजांचा द्वेष करणारे बादशाच्या दरबारात अनेक लोक होती. त्यापैकी बाजी घोरपड्याला सुद्धा तेच हवं होतं. नंतर वडी बेगम होती, तिने सुद्धा मान्यता दिली की शहाजीला पकडलं पाहिजे तरच ह्या शिवाजीचं बंड आपल्याला मोडता येईल. तर त्या पद्धतीने काय केलं बादशाने, लगेचच आहे ना मुस्तफा खानाला हुकूम केला की लवकरात लवकर काय कर, फौज घेऊन जा आणि शहाजीला कैद कर. 17 जानेवारी 1648 मोठी फौज घेऊन हा मुस्तफा खान, त्याला खान बाबा असं म्हटलं जातं, तो जिंजीच्या दिशेने निघाला. आता जिंजीच्या जवळ आल्यानंतर जेव्हा महाराजांना कळालं की हा मुख्य वजीर जिंजीच्या जवळ येत आहे, महाराजांनी एक त्याचं स्वागत करण्यासाठी रीतिरिवाजानुसार संपूर्ण फौज घेऊन महाराज त्या ठिकाणी त्याच्या स्वागतासाठी गेले. आता संपूर्ण फौज घेऊन महाराज स्वागतासाठी आल्यानंतर ह्या मुस्तफा खानाला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि म्हणजे बरंही वाटलं आणि आश्चर्यही वाटलं आणि दुःखी पण झाला तो की आपला हा शत्रू एकटा आला असता तर आपल्याला काय करता आलं असतं, कैद करता आली असती. त्याला कैद म्हणजे बादशाला काय, बादशाच्या हुकमानुसार या वजिराला काय करायचं होतं, शहाजी राजांना कैदच करायची होती ना, त्याला कैद करता आली असती, पण तसं झालं नाही. मग हा इतका चतुर होता
की महाराजांच्या मनामध्ये त्याच्याविषयी असणारी जी मत्सरता किंवा द्वेष आहे किंवा राग आहे. कारण महाराजांचा सर्वात जास्त द्वेष करणारा जर कोणी असेल तर हा मुख्य वजीर मुस्तफा खान होता. आणि मग मुस्तफा खान जेव्हा महाराजांशी गोड गोड बोलायला लागला आणि खूप इतके मधुर संबंध महाराजांशी निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला की महाराज आले त्यांना त्याच्या भेटीला की ते उठायचा, 4 पावलं पुढे जायचा, त्यांचा हात हातात घ्यायचा आणि मग त्यांच्याशी खूप गोड गोड बोलायचा, सल्लामसलत त्यांच्याशी करायचा, अनेक विषयावरती त्यांचे सल्ले घ्यायचा. आणि महाराजांनाही आश्चर्य वाटलं की हा एवढा गोड कसं काय बोलतोय आपल्याशी. तर असं करत करत थट्टा मस्करी पण करायला लागला. नंतर बादशाच्या दरबारातील काही गुपितं आहेत त्याच्यावर तो चर्चा करायला लागला. तासन तास तो महाराजांशी बसे, महाराजांच्या सोबत बसे. महाराज जेव्हा त्यांना भेटायला जायत तेव्हा तो महाराजांना हात त्यांच्या हातात घेत आणि आपल्या शेजारी बसवे, तासन तास त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या म्हणतात ना एखाद्याला मधाचं बोट लावणं, तर अशा प्रकारचं खूप तुमच्याविषयी माझ्या मनात खूप प्रेम आहे असं दाखवण्याचा प्रकार घडत होता. महाराजांनी हे ओळखलं आणि एक दिवस आदिलशहाचा हा वजीर अत्यंत चतुर आहे हे महाराजांना माहिती होतं. आणि मग महाराजांनी लगेच त्याला म्हटलं की एखाद्याशी गद्दारी करायची असेल ना तर त्याला अगोदर गोड 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 बोलून आहे ना तुपात असं घोळावं लागतं. तसा आहे ना हा मुस्तफा खान अगदी त्याचा चेहरा अगदी पडला आणि तो घाबरला. तो लगेच म्हणाला, नहीं 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 महाराज साहब, राजा साहब ऐसा नहीं होगा. मैं मेरे लाडले बेटे की आशीष खान की मैं सौगंध लेता हूँ और कुरान की सौगंध लेता हूँ कि मैं आपके खिलाफ कभी भी गद्दारी नहीं करूँगा. तो मग महाराजांनाही त्यांचं म्हणणं पटलं, विश्वास पटला. खान भोसले भाई भाई, खानासारखा माणूस नाही अशा प्रकारची भावना महाराजांच्या मनात निर्माण झाली. आणि महाराज सुद्धा निश्चिंत झाले, कारण एवढा मोठा बुजुर्ग म्हातारा व्यक्ती आहे आणि अत्यंत मुत्सद्दी आहे आणि एवढा हुशार आहे आणि तो आपल्या शब्दाला जागेल असा विश्वास महाराजांना होता. आणि मग त्याच रात्री ह्या कपटी माणसाने काय केलं, ह्या खानाने मुस्तफा खानाने काय केलं तर आपल्या सगळ्या सरदारांना आपल्या साम्यानात त्या तंबूमध्ये बोलवलं, छावणीत बोलवलं आणि एका गुप्त ठिकाणी आहे ना सगळे सरदारांना एकत्र बसवून त्यांनी सांगितलं की बादशाचा हुकूम आहे शहाजी राजाला पकडण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत आपण शहाजी राजाला कैद करायचे आहे. बघा आपण बादशाचं अन्न खातो, बादशाह आपल्याला जे हवं आहे ते सर्व काही देत असतो. बादशाहशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि मग बादशाहच्या विरोधात जर आपला भाऊ आला, सक्का भाऊ आला तरी त्याच्या विरोधात लढायला हवं आणि जर आपला बाप जरी समोर आला तरी आपण त्याच्या विरुद्ध लढलं पाहिजे, त्याला कैद केली पाहिजे, त्याला ठार मारलं पाहिजे, बादशाहशी आपण इमानाने वागलं पाहिजे असं सांगून त्या सगळ्या सरदारांना त्यांनी काय केलं, प्रेरित केलं आणि सगळ्यांना हुकूम दिला की तयारीला लागा. आपण काय करायचं, शहाजी राजे आता तो शहाजी गाढ झोपेत आहे आणि गाढ झोपेत असतानाच काय करायचं आहे त्याच्यावर छापा टाकून त्याला कैद करायची. अशा प्रकारे सगळ्या सरदारांना त्यांनी सांगितलं. सगळे सरदार आपापल्या छावणीत निघून गेले. ही बातमी हेरानी शहाजी राजांना दिले. शहाजी राजे नुकतेच झोपले होते, नुकतीच त्यांची झोप लागली होती. हेर आला आणि त्यांनी लगेच त्यांना महाराजांना उठवलं आणि सांगितलं की असं असं मध्याह्न रात्री उलटेपर्यंत खानाच्या छावणीमध्ये खलबतं चालू होती आणि असं समज आहे की तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे, तुमच्या विरोधात काही दगाबाजी होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे त्यांनी त्या हेराने सांगितलं महाराजांना. पण महाराजांना विश्वास बसेना की असं होऊ शकत नाही. जिंजी जिंकायचं आहे, जिंजीच्या किल्ल्याभोवती वेढा घालून जिंजी जिंकण्याची काहीतरी या ठिकाणी सगळ्या सरदारांना घेऊन त्यांनी मसलत केली असावी. तो खान आपल्या विरोधात असे कटकारस्थान करणार नाही, दगाबाजी करणार नाही, कारण त्याने आपल्या मुलाची ना आणि कुराणाची शपथ घेतलेली आहे, त्यामुळे तो असं काही दगाबाजी करणार नाही असं महाराजांना वाटलं आणि महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तर काळ झोप लागली महाराजांना आणि गाढ झोपेत महाराज होते. छावणी पूर्णपणे त्या ठिकाणी झोपी गेली होती. सकाळची पहाटेची वेळ आहे, 3:30च्या दरम्यान, सुमारे 3:30चा वेळ आहे आणि पहाट तुम्हाला माहिती आहे आता 3:30ची वेळ म्हणजे गाढ झोपेची.
साखर झोपेची वेळ असते आणि अशा ह्या वेळेत ह्या मुस्तफा खानाने बाजी घोरपड्याकडे फौज दिली आणि त्याला सांगितलं की शहाजी राजे आता झोपेत आहे, त्याला अटक करायला जा म्हणून. त्याची फौज घेऊन हा बाजी आहे ना छावणीच्या दिशेने दौडू लागला आणि बेसावध गाढ झोपेत, शांत झोपेत असणारी ही छावणी, या छावणीवर ही बाजीची या आदिलशहाची खानाची फौज तुटून पडली आणि एकच कापाकापी झाली. शहाजी राजांच्या छावणीची दानादान उडाली. क्रूरपणे झोपलेल्या महाराजांच्या ह्या महाराजांच्या शिलेदारांना त्या ठिकाणी कापण्यात आलं, ठार करण्यात आलं. अनेक सैनिक महाराजांचे, निष्ठावंत सैनिक महाराजांचे मारले गेले. एकच गोंधळ, एकच आवाज आणि एकच किंचाळ्या त्या ठिकाणी झाल्या आणि या सगळ्या गडबड गोंधळामुळे महाराजसुद्धा, झोपलेले महाराज जागे झाले आणि लगेच त्यांनी सगळ्यांना उठा उठा उठा, चला 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 म्हणून सगळ्यांना बोलू लागले. स्वतः त्यांनी तलवार हातात घेतली, ढाल हातात घेतली, घोड्यावर बसले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या बाजी घोरपड्याच्या सैन्यांबरोबर म्हणजे खानाच्या फौजेबरोबर लढायला सुरुवात केली. आता पहाटे 3:30-4ची वेळ आहे. महाराज बराच वेळ ह्या शत्रूची लढत होते. लढता लढता त्यांना बोहळ आली आणि त्या असं चक्कर आल्यासारखं झालं आणि ते घोड्यावरून खाली पडले. पौर्णिमेची रात्र होती, पौर्णिमा संपत आली होती आणि महाराज खाली पडले. आता महाराज खाली पडल्यानंतर शहाजी राजांच्या पवित्र देहाचे या ठिकाणी तुकडे तुकडे होणार असं वाटत असतानाच एक आदिलशहाचा एक सरदार आहे, निष्ठावंत सरदार, तो त्या ठिकाणी घोड्यावरून त्याने उडी मारली आणि महाराजांच्या दिशेने तो धावत गेला आणि महाराजांच्या डोक्यावर त्यांनी ढाल धरली. महाराजांचं संरक्षण केलं. महाराज त्या ठिकाणी वाचले. मग महाराज साहेबांना बेशुद्ध होते. महाराज साहेबांना लगेच बाजी घोरपड्याने काय केलं, हातापायात बेड्या घातल्या. लोखंडी बेड्यांनी महाराज जखडले गेले. महाराजांना जेव्हा जाग आली ना, बेशुद्ध अवस्थेतून जेव्हा शुद्धीवर आले महाराज, तेव्हा त्यांना बघितलं त्यांनी की आपण साखळ दंडामध्ये बांधलो गेलो आहोत आणि बाजी घोरपड्यांनी आपल्याला कैद केली आणि आता आपण ह्या मुस्तफा खानाच्या छावणीत आहोत. हे बघितल्यानंतर महाराजांना खूप वाईट वाटलं, खूप वेदना झाल्या, खूप चीड आली स्वतःची की आपण एवढे मुत्सद्दी, एवढे राजकारणी आणि एवढे शूरवीर पराक्रमी व्यक्ती असून देखील आपण या खानाच्या मोहजाळामध्ये अडकलो आणि खानाने आपल्याला दगाबाजी करून कैद केली. आता ही बातमी आहे ना राजगडावरती पोचली. राजगडावर तसं आनंदी वातावरण होतं. नुकतेच स्वराज्याची बांधणी त्या ठिकाणी झालेली होती. काही किल्ले ताब्यात घेतले होते आणि नव्याने स्वराज्याला त्या ठिकाणी रूप देण्याचं काम, नवीन किल्ले घेण्याची योजना आणि घेतलेला किल्ले मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी, त्याच्यावरती सगळे सोंगडी मावळे त्या ठिकाणी शिवाजी महाराज चर्चा करत होते आणि त्याच्यामध्ये दंग असतानाच ही बातमी राजगडावर येऊन पोचली आणि राजगड पूर्णपणे दुःखात त्या ठिकाणी बुडाला. शिवाजी महाराजांना फार वाईट वाटलं की आपल्या वडिलांना, तीर्थरूप साहेबांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे. जणू काही त्या आदिलशहाने महाराजांना प्रश्न विचारला, म्हणजे शिवाजी राजांना प्रश्नच विचारला होता, तुला काय हवंय, स्वराज्य हवं आहे का वडील हवे आहेत. तशीच अवस्था राजमाता जिजाऊ यांची झाली. आईसाहेबांना सुद्धा काय करावं कळेना, खूप दुःखात त्या बुडाल्या. त्यांच्यासमोर हा प्रश्न होता की स्वराज्य हवं आहे का आपलं कुंकू, आपला पती. तर यांची निवड करायची होती. बरं, हे सगळं होत असताना त्या तिकडे ह्या मुस्तफा खानाने काय केलं की लगेच त्या ठिकाणी त्यांचा सरदार होता तो फर्राद खान म्हणून, त्याच्याकडे फौज दिली आणि त्या फौजेला बंगळूर हे जे महाराजांचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी बंगळूर शहर आणि किल्ला हा संभाजी राजांच्या ताब्यात होता. हा संभाजी राजे हे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू, शहाजी राजांचे थोरले पुत्र, त्यांच्या ताब्यात असणारा हा गड आणि शहर हे कब्जा करण्यासाठी ह्या मुस्तफा खानाने फर्राद खानाला पाठवून दिलं. आणि जेव्हा
फर्हाद खान तिकडे गेला त्याचवेळी ही जे महाराजांना म्हणजे शहाजीराजांना कैद झाल्याची बातमी आदिलशहाला कळाली. आदिलशहाला बातमी कळता क्षणी आदिलशाह फार आनंदी झाला, आनंदाने बेहोशच झाला तो. आणि त्याने लगेचच काय केलं, आनंदाच्या भरात लगेच त्याने म्हटलं आता शिवाजीचा बंदोबस्त करायचा. आणि मग तातडीने त्यांनी काय केलं, जो फतेखान होता त्या फतेखानाला 1-4-5 हजाराची फौज दिली आणि सगळं घोडे हत्ती शस्त्रसाठा सगळा देऊन त्याला स्वराज्याच्या दिशेने पाठवलं. इकडे स्वराज्यामध्ये राजगडावरती दुःखाचं वातावरण होतं. एकामागून एक बातम्या येत होत्या. महाराजांना कैद झाल्याची बातमी मिळाली आणि जसं काही जणू काही बादशाने आदिलशहाने जिजाबाईंचं मंगळसूत्रच हातात धरलेलं आहे आणि तो कधी हिसका देईल याची शाश्वती नव्हती. आईसाहेबांना खूप दुःख झालं होतं, खूप वेदना, खूप चिंतेत त्या होत्या. त्याचवेळी दुसरी बातमी आली की ह्या खानाने मुस्तफा खानाने काय केलेले, फर्हाद खानाला तिकडे बंगळूर बुडवण्यासाठी पाठवलेला आहे आणि बंगळुरावरती स्वतः संभाजी राजे आहेत, तुकाई बाईसाहेब आहेत, एकोजी राजे आहेत आणि संपूर्ण कुटुंब भोसलेचं त्या ठिकाणी असताना ते उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान ह्या मुस्तफा खानाने रचलेलं आहे. आणखीन एक तिसरी बातमी त्या राजगडावर येऊन धडकली, तो म्हणजे फतेह खान हा फौज घेऊन, मोठी फौज घेऊन स्वराज्य नष्ट करण्यासाठी येत आहे. अशा एकामागून एक बातम्या ह्या येऊन राजगडावर धडकत होत्या. काय करावे असा प्रश्न राजगडावर असणाऱ्या जुन्या जाणत्या अनुभवी मुत्सद्दी लोकांना पडला होता. त्यांची ही बुद्धी काम करायची बंद झाली होती, गुंग झालेली, मती बंद झाली होती की काय करावं सुचेना. शेवटी स्वराज्य तर सोडू शकत नाही, कारण स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळ्यांनी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आणि स्वराज्य निर्माण व्हावं ही आई जगदंबेची इच्छा आहे, श्रींची इच्छा आहे. त्यामुळे स्वराज्य हे वाचलं पाहिजे, वाढलं पाहिजे, महाराज साहेबांची सुटका झाली पाहिजे. आई जगदंबेच्या व्यतिरिक्त कोणासमोरही महाराज झुकले नाहीत आणि आईसाहेब जिजाऊ ह्या सुद्धा आई जगदंबेच्या शिवाय कोणाच्याही समोर झुकल्या नाहीत. आणि म्हणून बादशाह समोर न झुकता आपण याच्यातून वेगळा मार्ग काढायचा ह्या विचारात असतानाच या फौजा कुठपर्यंत आल्या त्याची बातमी आहे ना, म्हणजे हा फतेह खान कुठपर्यंत आला आहे याच्या खबरा या गडावर येत होत्या. फतेह खान भीमा तट पार केला, त्यांनी भीमा तटावर आलाय, परत नीरा तटावर आलाय आणि आता तो जेजुरी जवळ आलेला आहे आणि जेजुरीनंतर बेलसरला आलाय. त्यांनी बेलसर जिंकलं आणि त्या ठिकाणी त्याची छावणी मांडलेली आहे आणि आता तो स्वराज्यात घुसणार. अशी जेव्हा ही बातमी महाराजांना आली तेव्हा आता विचार करायची वेळ संपली होती आणि महाराजांनी लगेचच त्या ठिकाणी निर्णय घेतला लढायचं. आणि लढाईचा निर्णय घेतल्यानंतर आता सगळ्या गडावरती त्या ठिकाणी नौबत झडली आणि युद्धाची नौबत झडल्यानंतर मावळे अत्यंत जोशाने आवेशाने त्या ठिकाणी हर हर महादेवाची गर्जना करत त्या ठिकाणी युद्धासाठी तयार होऊ लागले. बघा महाराजांची फौज किती, तर महाराजांची फौज ही झाडून झटकून जर आपण बघितली तर ती 1200 मावळे महाराजांचे होते. आणि ह्या मावळ्यांचं 1200 जरी तुम्हाला वाटत असले तरी त्यांचं बळ जे होतं ना, युद्धाची तयारी करायची जेव्हा हुकूम झाला किंवा नौबत झडली त्यावेळेस हत्तीचं बळ त्यांच्यामध्ये आलं होतं. आणि सिंहाचं म्हणतात ना, एक छाती अशी सिंहाची छाती आणि तेच त्यांच्यात निर्माण झालं होतं. जणू काही तो आता सागरच झाला होता. सागराचं विराट असं रूप त्यांनी धरलं होतं. आणि ही सगळी फौज, या फौजेमध्ये शूरवीर पराक्रमी मावळे होते, जे गोदाजी जगताप होते, भीमाजी चोर होते, भीमाजी वाघ होते, नंतर शिवाजी इंगळे होते, संभाजी काठे होते, नंतर कावजी मल्हार कावजी मल्हार खासनीस आणि बाजी पासलकर होते,
म्हणजे बाजी पासलकरांचं वय जवळ 70च्या आसपास असणारा हा बाजी पासलकर अगदी त्या पांढऱ्या विषांना ते पिळे देऊन ते तयारच झाले होते आणि शत्रूचा संपूर्ण नायनाट करायचा. मग शत्रू 10,000 असू द्या, नाही तर लाखभर असू द्या, या संपूर्ण शत्रूचा बिमोड करायचा, संपूर्ण शत्रू नाश त्याचा करून टाकायचा. अशा जिद्दीने आणि मोठ्या ईर्षेने शीड महाराजांच्या सगळ्या सैनिकांमध्ये होते. महाराज साहेबांना, शहाजीराजांना, शिवाजी महाराजांच्या वडिलांना अटक झाली होती आणि फितुरी करून दगाबाजी करून त्यांना अटक झाली होती आणि म्हणून सगळे मावळे अत्यंत चिडले होते. आणि स्वराज्यावर धावून आलेला हा शत्रू याचा बिमोड करणं आई जगदंबेची सेवा करण्यासारखं असणार होतं. आणि आई जगदंबेचं स्वराज्य निर्माण होत असताना त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम किंवा ते नष्ट करण्याचं काम जर कोणी शत्रू करत असेल तर त्याला जिवंत माघारी जाऊ द्यायचं नाही. ह्या ईर्षेने, ह्या जिद्दीने, ह्या चिकाटीने सगळे मावळे त्या ठिकाणी उठले आणि गर्जना त्यांनी केली हर हर महादेवाची. आणि महाराजांनी ठरवलं की राजगड सोडायचा आणि पुरंदरकडे जायचं. पुरंदर किल्ल्याकडे त्यांनी प्रवास सुरू केला. महाराज पुढे दौडत होते, महाराजांच्या मागून मावळे वाऱ्याच्या वेगाने धावत होते. आणि बघा आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, महाराज राजगडावर थांबले असते तर राजगडापर्यंत शत्रू आला असता आणि महाराजांचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी धोक्यात पडलं असतं. स्वराज्य पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर झालं असतं किंवा नष्ट झालं असतं. परंतु एक युद्धनीतीचा एक भाग असा आहे की लढाई ही नेहमी शत्रूच्या जागेत जाऊन, शत्रूच्या विभागात जाऊन करायची. आणि मग महाराजांनी त्या ठिकाणी पुरंदराच्या किल्ल्याकडे गेले. पुरंदर किल्ला हा महाराजांच्या ताब्यात नव्हता, तो आदिलशहाच्या ताब्यात होता. त्या ठिकाणी पुरंदरावरती निळकंठ महादेव पंत म्हणून होते, जे शहाजी राजांचे अत्यंत जवळीक साधलेले जुने मित्र होते आणि जिव्हाळ्याचे संबंध होते शहाजी राजांबरोबर. त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांविषयी आणि शहाजी राजांविषयी अत्यंत प्रेम होतं. आणि शिवाजी महाराजांचं ते त्यांना फार कौतुक वाटलं आणि अभिमानही वाटला की एवढा छोट्या छोट्या वयामध्ये 16व्या वर्षी त्यांनी हे किल्ले घेतले, 17व्या वर्षी जावळी ताब्यात घेतली आणि आता हे 18व्या वर्षात तो पदार्पण करतोय आणि ह्या 18व्या वर्षात तो आता स्वराज्यासाठी पहिलं युद्ध लढणार आहे. आणि अशा ह्या शूरवीर पराक्रमी पुत्राच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि मग निळकंठ पंत महाराजांच्या बाजूने आले. महाराजांनी त्या पुरंदर गडाची संपूर्ण व्यवस्था लावली आणि गड जागता कसा राहावा याची व्यवस्था केली. युद्धासाठी संपूर्ण गड तयार केला महाराजांनी आणि संपूर्ण व्यवस्था केल्यानंतर सगळ्या मावळ्यांना एकत्र बसवलं आणि त्या ठिकाणी पुढची योजना महाराजांनी आखली. हे करत असताना इकडे फतेखानाने काय केलं, 2000ची फौज बाळाजी हैबतराव यांच्याकडे दिली आणि बाळाजी हैबतराव 2000ची फौज घेऊन कुठे गेला तर शिरवळला गेला. आणि शिरवळचा किल्ला जो आहे भुईकोट किल्ला, सुभानमंगळगड, त्या सुभानमंगळगडावर त्यांनी आक्रमण केलं, तो गड जिंकून घेतला आणि त्या ठिकाणी तो थांबला. आता पुरंदरापासून बघा महाराजांनी पुरंदर गडच का निवडला तर पुरंदरापासून हा जो सुभानमंगळगड आहे, हा सुभानमंगळगड हा 7 मैलावर आहे. तर सुभानमंगळगड 7 मैलावर, तर ह्या पुरंदरापासून ही जी बेलसरची छावणी आहे फतेखानाची ही 5 मैलावर आहे. 2 वेगवेगळ्या दिशेला आहेत त्या. आणि महाराजांनी जेव्हा कळालं महाराजांना की सुभानमंगळगड हा बाळाजी हैबतरावांनी जिंकलेला आहे, महाराजांनी जी कल्पना केली होती किंवा योजना आखली होती त्या योजनेचा हाच एक भाग होता की त्याची फौज विभागली गेली पाहिजे. आणि परमेश्वराच्या कृपेने, आई जगदंबेच्या कृपेने महाराजांना जे हवं होतं ते घडलं. मग महाराजांनी काय केलं, आपल्या ज्या मावळे होते त्या मावळ्यांच्या टोळ्या तयार केल्या आणि एका टोळीचं नेतृत्व हे महाराजांनी कावजी मल्हार खासनीस याच्याकडे दिलं. आणि त्याच्याकडे मग त्याच्याबरोबर भीमा चोर असतील, भीमा वाघ असतील, संभाजी काटे असतील, शिवाजी इंगळे असतील, असे शूरवीर पराक्रमी, गोदाजी जगताप असतील, हे सगळे शूरवीर पराक्रमी पुरुष त्याच्या समोर त्यांच्याबरोबर महाराजांनी त्या टोळीला दिले. आणि त्या टोळीकडे काम दिलं की त्यांनी काय करायचं की
ह्या जो शुभान मंगळगड आहे तो म्हणजे शिरवळचं ठाणं पुन्हा जिंकून घ्यायचं आणि ती फौज आहे ना पूर्णपणे तिथं कापून काढायची. 2,000-2,500 जे सैन्य आहे त्या ठिकाणी ते पूर्णपणे कापून काढायचं आणि मग गडावर यायचं. आणि दुसरी एक तुकडी तयार केली. त्या तुकडीचं नेतृत्व हे बाजी पासलकरांकडे दिलं आणि बाजी पासलकरांना सांगितलं होतं की तुम्ही काय करायचं, या फतेखानाच्या छावणीवरती छापा घालायचा. आता छावणीमध्ये सैन्य किती आहे महाराजांना माहीत नव्हतं, तेवढी कल्पना नव्हती. तर छावणीवर छापा घालायचा, मार मारायचं, गनिमी कावा करायचा, मार मारायचं. फौज तिथं त्याची तयार झाली, बळ फौजेचं वाढलं, शत्रूचं बळ वाढलं की तिथून लगेच पळून आपल्या गडावर यायचं. तर अशा प्रकारे ह्या योजना ठरली. त्या योजनेनुसार पहाटे या 2 तुकड्या 2 दिशेला निघाल्या. त्या ठिकाणी कावजीने आपल्या फौजेसह तो गडाच्या दिशेने शुभान मंगळगडाच्या दिशेने वेगाने गेला. वाऱ्याच्या वेगाने आलेली ही फौज म्हणतात ना, त्या फौजेने इतकं अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं होतं की रुद्र तांडवच त्या ठिकाणी केला आणि एकच गर्जना केली. दरवाजा तोडला आणि भिंतीला भगदाड पाडली, आतमध्ये घुसले आणि त्या फौजेवर तुटून पडले. हे अकराळ विक्राळ स्वरूपाचे सैन्य बघितल्यानंतर साक्षात यमदूत समोर उभा आहेत की काय असं त्या बाळाजीच्या ह्या आदिलशाही फौजेला वाटलं आणि फौज अत्यंत भयभीत झाली होती. सैराबेरा इकडे तिकडे पळायला लागले आणि सैराबेरा पळणाऱ्या फौजेवरती मराठे तुटून पडले. अक्षरशः बाळाजीच्या फौजेची दानादान उडाली त्या ठिकाणी आणि 2,000 सैन्यांपैकी काही सैनिकच वाचले असतील, तेही पळत सुटलं. सैन्य पळायला लागलं. बाळाजी सगळ्यांना सांगतोय थांबा, पळू नका, मारा, कापा. पण हे त्याचं म्हणणं कोण ऐकत होतं तर सगळे मराठीच ऐकत होते आणि त्या ठिकाणी बाळाजीचा सामना हा कावजीशी झाला आणि कावजीचा एक मर्मी घाव आहे ना ह्या बाळाजी हैबतरावांवर पडला. बाळाजी हैबतराव ठार झाला आणि आता सरदार मेल्यानंतर ठार झाल्यानंतर त्याचे जे काही सैन्य होतं ते पळायला लागलं आणि ज्यांनी शरणागती पत्करली त्यांना मराठ्यांनी सोडून दिलं. तर अशा प्रकारे मराठ्यांनी पहिला विजय मिळवला आणि तो दिवस होता 8 ऑगस्ट 1648. तर पहिलं स्वराज्याची पहिली लढाई महाराजांच्या नेतृत्वात जिंकण्यात आली आणि लगेचच तिथं न थांबता कावजी आपलं सैन्य घेऊन पुरंदराच्या दिशेने गेला. ज्या वेगाने आला होता त्याच्या 10 पट वेगाने कावजी गडावर पोचला. गडाची सगळी फौज आतमध्ये घेतली, गडाचे दरवाजे बंद झाले. दुसरी तुकडी ही छावणीच्या दिशेने गेली होती, फतेखानाच्या दिशेने. आता हा फतेखान त्या ठिकाणी सकाळची वेळ आहे, सगळे झोपेत आहेत, कोणी आंघोळ करते वगैरे वगैरे. सकाळचे सगळे शांत वातावरण आहे आणि फौज छावणीच्या जवळ जाईपर्यंत अत्यंत वेगाने गेली. छावणी जवळ येतात सगळे शांत झाले. अत्यंत सावकाश हळुवारपणे त्यांनी छावणी गाठली. छावणीच्या जवळ येतात संपूर्ण जे काही तुकड्या होत्या त्या तुकड्या सगळ्या पांगल्या. छावणीभोवती तुकड्या पांगल्या आणि पांगल्यानंतर इशारत देण्यासाठी एक काय महाराजांनी त्या ठिकाणी झेंड्याची तुकडी पाठवली होती आणि ह्या झेंड्याच्या तुकडीमध्ये 50-55 असे मर्द मराठे होते, ज्यांचे बाहू आहे ना हत्तीचं बळ असणारे आणि सिंहाची छाती गर्जना करणारे असे शूरवीर मावळे त्याच्यामध्ये होते. तर झेंड्याची तुकडी आणि इतर तुकड्यांनी संपूर्ण काय केलं, ही छावणी व्यापली गेली आणि इशारत मिळताच सगळ्या तुकड्या तुटून पडल्या आणि अचानक जणू काही पाऊस ढग, आता आकाश पूर्णपणे आकाशात ढग नाही आहेत पण अचानकपणे सगळे ढग जमा व्हावेत आणि पाऊस पडावा तसा धो 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 पाऊस पडला. म्हणजेच काय तर तलवारीने इतका जबरदस्त पद्धतीने मराठ्यांनी ह्या फतेखानच्या फौजेला कापायला सुरुवात केली की एकच त्या ठिकाणी गोंधळ माजला. किंचाळ्या, आरडा ओरड आणि पळापळ सुरू झाली आणि ह्या अचानकपणे म्हणजे जसं काय झोपेमध्ये विस्तव अंगावर पडावा अशी गत झाली फौजेची आणि पळापळ सुरू झाली. या खानाच्या फौजेला तयारी करायला वेळच मिळाला नाही आणि जोपर्यंत वेळ मिळतोय तोपर्यंत बरंचसं खानाचं सैन्य मारलं गेलं होतं. खानाला एक प्रकारे चटका देण्यात महाराजांना यश आलं होतं आणि मग इशारत झाली
कारण खानाचं फौज तयार व्हायला लागली होती. खान जागा झाला होता, सगळ्या फौजेला तो तयार करत होता. आता खानाची फौज म्हणजे बळ खानाचं वाढत आहे हे बघता क्षणी मराठी तुकड्यांना, त्या टोळींना काय झालं, लगेच त्या इशारत झाली की माघारी फिरा. आणि अशा प्रकारे लगेच त्या ज्या काही मराठ्यांच्या ज्या तुकड्या होत्या त्या पुरंदरच्या दिशेने त्या ठिकाणी जायला सुरुवात झाल्या. आपण इशारत देणारी किंवा जी झेंड्याची तुकडी होती त्या ठिकाणी थांबली होती. ती झेंड्याची तुकडी त्या ठिकाणी लढत होती. झेंडा पडणार तितका त्यानं एक तरुण त्या ठिकाणी धावत गेला. तो झेंडा हातात घेतला आणि त्या झेंडा खाली पडणाऱ्या आपल्या त्या शूरवीर पराक्रमी त्या मावळ्यास लगेच घोड्यावर बसवलं आणि इशारत दिली की आता पुरंदरच्या दिशेने चला. आणि अशा प्रकारे तो झेंडा हातात धरणारा, सावरणारा, पडू न देणारा वीर होता बाजी जेधे. तर हे बाजी जेधेने लगेच सगळ्यांना इशारत दिली आणि झेंड्याची तुकडीसुद्धा गडाच्या दिशेने धावू लागली. ह्या बादशाच्या जी फौज आहे म्हणजे फतेखानाची जी फौज आहे त्या फौजेने काही काळ थोडा अंतरापर्यंत पाठलाग केला आणि ती परत, आता मराठ्यांचा पाठलाग म्हणजे वाऱ्याचा पाठलाग, आता वाऱ्याचा पाठलाग करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण. ते परत सगळे आले छावणीमध्ये आणि हा गोंधळ सगळा बघितल्यानंतर हा जो फतेखान आहे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली की काय, तो विवेकच त्याचा संपला. राग आला की विवेक संपतो. विवेक संपला आणि मग त्यांनी रागाच्या भरात निर्णय घेतला की जसं आहे त्या अवस्थेमध्ये सगळ्यांना सांगितलं की चला काय करायचं, पुरंदरगडाकडे जायचं आणि पुरंदरगड पूर्ण वेढायचा, पुरंदरगड चढायचो आणि त्या पोरास्वरांना मारून टाकायचं, सगळ्यांना ठार करून टाकायचं आणि गड ताब्यात घ्यायचा आणि शिवाजीचं बंड मोडायचं. आणि त्या आमिषाने सगळे तो धावू लागला. त्याच्या मागे त्याची घाबरलेलीच फौज होती. अचानकपणे जो हल्ला झाला होता त्याच्यामुळे अनेक जणांना जखमा झाल्या होत्या, अनेक जण मेले होते आणि जिवंत राहिलेली जी फौज आहे ती फौज ह्या फतेखानाच्या बरोबर धावत होती. खानाची फौज जेव्हा पायथ्याला आली, पायथ्याला आल्यानंतर आहे ना त्या खानाने काय केलं, फौजेला आदेश दिला की गड चढायचा आदेश दिला. आता हे सैन्य कधी त्यांनी त्याच्या बापाने कधी गड चढला नव्हता. असे हे सैन्य वाकडे तिकडे कुठल्याही मार्गाने गड चढायला लागले. सगळ्यांना त्या ठिकाणी दम लागला, थकले, दमले, जीव जातो की काय अशी अवस्था त्या सैनिकांची झाली. त्याच्या मुसेखान हा आघाडीवर होता आणि मागे होता फतेखान. ह्या मुसेखानाच्या एका बाजूला जे हे होते आपले दोन मराठे होते, बजाजी नाईक निंबाळकर होते आणि दुसऱ्या बाजूला माताजी घाटके होते. आणि ते एक टप्प्यात आल्यानंतर फौज बघा तोपर्यंत गडावरती एकदम शांतता होती आणि जेव्हा शत्रू सैन्य टप्प्यात आलं त्याच वेळी मराठ्यांनी गडावरून आहे ना दगडांचा आणि दगडधोंड्यांचा वर्षाव सुरू केला. बाणांचा वर्षाव आणि तोफांचा वर्षाव त्या ठिकाणी सुरू झाला आणि दगडधोंड्यांच्या ह्या वर्षावामुळे या फतेखानाचं सैन्य त्या ठिकाणी मारलं जाऊ लागलं. दगडाखाली सैन्य मरावं आणि आपले सरदार अगदी शूरवीर पराक्रमी सरदार मरावे याच्यासारखी शोकांतिका नाही. तो म्हटला या अल्लाह हे कैसे सैतान है. अशा प्रकारे तो ओरडला आणि त्याने जिद्द न हारता तो म्हणाला नाही आता आपण काही केलं तर माघार हटायचं नाही, माघार केलं तर आपली इज्जत जाईल की पोरास्वरांनी आपल्याला हरवलं, अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यांनी लगेच काय केलं, आपल्या राहिलेल्या सुरलेल्या त्या मुसेखानाला वगैरे या सगळ्या सरदारांना सांगितले की काय करा, नेटाने पुढे चला. आणि हे नेटाने पुढे वर गड चढत वरती गेले आणि जसे वर यायला लागले तसं महाराजांनी दरवाजा उघडला, गडाचा दरवाजा उघडला आणि मधाचं मोहोळ असतं की नाही, त्या मधमाशा मोहळा उठाव्यात तसं ते मोहोळ उठलं आणि अत्यंत शूरवीर पराक्रमी मराठे ह्या दमलेल्या थकलेल्या फतेखानाच्या फौजेवर तुटून पडलं. आता तुटून पडल्यानंतर एकच कापाकापी, एकच ओरडाओरडी आणि एकच त्या ठिकाणी तसं डोंगरावरून जर गडावरून बघितलं तर तसं काय लाल फुलं दिसत होती. अगदी गड अगदी लाल झाला होता खाली. आणि मुसेखानची भेट झाली गोदाजी जगताप आणि गोदाजी जगतापांशी भेट झाल्यानंतर दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. गोदाजी जगतापने काय केलं, आवेशाने एक भाला त्याच्या असा छातीवरती
खुपसला. आता छातीवर ह्या भाल्याचा घाव बसता क्षणी त्यांनी काय केलं, तो पण शूर पराक्रमी होता, त्याने लगेच तो काढला, भाला काढला, तो मोडला आणि आयुष्याने परत तो तलवारीने लढायला लागला. मग गोदाजी जगतापांची एक तलवार आहे ना, त्याच्या खांद्यावर एवढा जबरदस्त घाव बसला की खांद्यापासून अगदी त्याच्या बेंबीपर्यंत आहे ना, पोटापर्यंत तो फाडला गेला. त्याची फाकळी झाली मुसेखानची आणि मुसेखान पडल्याचं बघताच सगळं सैन्य पळायला लागलो. इथे मागे असलेला जो फतेखान होता तो ओरडत होता की पळू नका, लढा लढा, कापा, है ना, भागणार नाही आहे, तो शत्रूला कापून काढा वगैरे. पण त्याचं ऐकणार कोण? आता सरदारच पळायला लागल्यानंतर फौज पळायला लागली. फौज आणि सरदार पळायला लागल्यामुळे फतेखानाला नाईलाज झाला, तो सुद्धा पळत सुटला आणि पळणाऱ्या फौजेमागे वाऱ्याच्या वेगाने मराठे धावायला लागले आणि मराठ्यांनी हे अगदी पायथ्यापासून मैदानी भागापर्यंत त्या फतेखानाच्या फौजेचा पाठलाग केला. मारलं. फौज अगदी मोजकीच माणसं त्या ठिकाणी जिवंत राहिली आणि फतेखान म्हणतात ना, पूर्णपणे त्या मातीने व्यापला होतं, तोंड माकलं होतं आणि मातीने माकलेलं तोंड घेऊन तो विजापुराच्या दिशेने धावू लागला, पळाला. इकडे बाजी पासलकरांनी ह्या फतेखानाच्या फौजेचा पाठलाग केला, अगदी सासवडपर्यंत पाठलाग केला, परंतु घात झाला. सासवड इथे ना, ह्या हाशिमांनी काय केलं, ह्या फतेखानच्या काही सैनिकांनी काय केलं, ह्या बाजी पासलकरांना घेरलं आणि लढता लढता बाजी पासलकर त्या ठिकाणी मारले गेले. बाकीची सगळी फौज जेव्हा गडावर पोचली, महाराजांना फार आनंद झाला. पण एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद असा प्रकार, एका हृदयाच्या एका कप्प्यात आनंद तर एक दुसऱ्या कप्प्यात दुःख. महाराजांच्या अगदी स्वराज्य स्थापनेपासून, म्हणजे स्वराज्याचे विचार जेव्हा महाराजांनी मांडला, आई जगदंबेच्या समोर जिजाबाईंनी, मासाहेबांनी हा विचार सर्वांना दिला, त्या वेळेपासून बाजी पासलकर त्यांच्याबरोबर होते. आधी वडवृक्ष, त्या वडवृक्षाच्या सावलीमध्ये महाराज स्वराज्य वाढवत होते आणि हा वडवृक्ष आज हरपला. महाराजांना खूप दुःख झालं. त्यानंतर महाराज विजयी फौज आणि बाजी पासलकरांचं दुःख, हे सगळं आनंद आणि दुःख घेऊन महाराज राजगडावरती आले. बघा, आता राजगडावरती आल्यानंतर आईसाहेबांना फार आनंद झाला, पण दुसऱ्या बाजूला दुःख होतं. आता जर फतेखानाचा पराभव करून शिवाजी महाराज गडावर आलेले आहेत आणि ही बातमी जेव्हा आदिलशहाला कळेल, तेव्हा आदिलशहा आणखीनच चिडेल. मग तो महाराजांचं काही बरं वाईट केलं तर, म्हणजे तो आता खात्री झाली आईसाहेबांना की आता महाराजांचं काहीतरी बरं वाईट होणार. तितक्यात दुसरी बातमी राजगडावर आली की संभाजी राजांनी फर्राद खानाचा काय केलाय, सनसनीत पराभव केला आणि मोठा विजय मिळवला. आता इकडे शहाजी राजांच्या मोठ्या पुत्राने बंगळूरवरती विजय ताब्यात ठेवलं आणि फर्राद खानाचा पराभव केला आणि छोट्या पुत्राने इकडे फतेखानाचा पराभव केला. ह्या बातम्या जर आदिलशहाला मिळाल्या आणि आदिलशहा जर चिडला आणि त्याने जर महाराजांचं बरं वाईट काय केलं तर हे फार मोठं म्हणजे चिंता आईसाहेबांना लागली होती. आणि ह्या चिंतेत आईसाहेब असताना शिवाजी महाराजांना सुद्धा खूप म्हणजे वाईट वाटत होतं की या एका बाजूला आपण स्वराज्य वाचवले, तर दुसऱ्या बाजूला तीर्थरूप वडील साहेबांना आपल्याला कसं वाचवता येईल याच्यावर त्या चिंतेत होते. आणि अचानकपणे त्यांच्या डोक्यात त्यांचा ते विचार आला. त्यांचा विचार म्हणजे एक आजोबाने गजबच विचार होता तो. त्यांनी ठरवलं की काय करायचं, मोगलांशी हातमिळवणी करायची. बघा, म्हणजे आदिलशहाच्या मिशा मोगलांच्या हातून पिळायच्या. आजोबांनी गजबच युक्ती काढली. महाराजांनी लगेच एक पत्र लिहायचं ठरवलं. त्या पत्राचा आशय असा होता की आम्ही आपली चाकरी करण्यासाठी इच्छुक आहोत, आम्हाला तुमच्या चाकरीत घ्यावं, आपल्या पदरी आपल्या सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळावं वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यात असं लिहिलं होतं की शहाजी राजे आमचे तीर्थरूप वडील पराक्रमी आहेत, परंतु दगाफटका करून आदिलशहाने काय केलेलं आहे, महाराज साहेबांना कैद केलेलं आहे आणि त्यांची सुटका जर आपण केली
तर आम्ही आपल्या सेवेशी तत्पर राहू. आपल्या सेवेसाठी आम्ही खूप तत्पर आहोत, आम्हाला सेवेची संधी मिळाली. अशा प्रकारचा तो मजकूर होता. आणि तो मजकूर महाराजांनी लगेच त्वरेने शहाजहानचा म्हणजे बादशाह, दिल्लीचा बादशाह शहाजहानचा शहजादा गुजरातमध्ये अहमदाबाद नगरमध्ये तो सुभेदार होता, मुराद बक्ष म्हणून. त्या मुराद बक्षकडे हे महाराजांचं पत्र तातडीने गेलं आणि मुराद बक्षला हे पत्र मिळता क्षणी तो आनंदी झाला. त्यांनी लगेच ते बादशाला पाठवलं. आता बादशाला आणि मुराद बक्ष म्हणजे शहाजहानाला फार आनंद का झाला, तर दक्षिणेकडचा भाग, अख्खी दख्खन आपल्या ताब्यात यावी अशी फार मोठी इच्छा ही बादशाची होती. मुघल बादशाची फार मोठी इच्छा, शहाजहानची फार मोठी इच्छा होती दख्खन आपल्या ताब्यात असावं. आणि दख्खन ताब्यात येण्यासाठी तर शहाजी सारखा सुरमा, अत्यंत बलाढ्य, पराक्रमी, शूरवीर, पराक्रमी पुरुष जर आपल्याकडे आला, सरदार जर आपल्याकडे आला, तर आपल्याला दख्खनचं राज्य, दख्खन पूर्ण आपल्या ताब्यात घेणं आपल्याला सोपं जाईल. आणि त्यामुळे तो खूप आनंदी झाला आणि त्याला ती गोष्ट पटली. ही बातमी म्हणजे शिवाजीने मोगलांशी तह करून शहाजीराजांना सोडवण्यासाठी एक रणनीती आखली आहे, ही बातमी आदिलशहाला मिळाली. आता आदिलशहाच्या दरबारामध्ये अत्यंत दुःखी वातावरण म्हणजे चिंतेचं वातावरण निर्माण झालं की एका बाजूला आपण शहाजीला कैद केलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला जर शहाजीने मोगलांशी संगनमत करून समजा तिथले कर्नाटकातले काही राजे असतील, आदिलशहाच्या विरोधातले काही सरदार असतील किंवा मोगल असतील, नंतर कुतुबशाह असेल, हे सगळे जर एकत्र आले तर आपलं राज्य नष्ट होऊ शकतं. आदिलशाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अशी चिंता ह्या आदिलशहाला वाटू लागली. आता याच्यातून मार्ग कसा काढायचा, त्याने लगेच तातडीने काय केलं, कर्नाटकात पत्र पाठवलं, म्हणजे आदेश हुकूम केला की लवकरात लवकर शहाजीला घेऊन तुम्ही काय करा, दरबारात हजर व्हा. आता हा मुस्तफा खान तयारीत होता शहाजी राजांना लवकरात लवकर विजापुरात घेऊन जाण्यासाठी. पण तो तयारीत असतानाच तो आजारी पडला आणि आजारपणामध्ये त्याचं आजारपण एवढं बळावलं की तो 9 नोव्हेंबर 1648ला तो मृत्यू पावला. आणि त्याच्या मृत्यूनंतर जो मुघलांचा त्या आदिलशहाचा त्या ठिकाणी जो सरसेनापती होता खान महम्मद म्हणून, त्यांनी लगेच ते शहाजी राजांना या अफजल खानाच्या स्वाधीन केलं आणि मग त्याला सांगितलं की शहाजी राजांना तुम्ही सुखरूप घेऊन दरबारी बिजापुरी पोचा. तर त्यांनी त्या ठिकाणी या अफजल खानाने काय केलं, जिंजी जिंकलं होतं. जिंजी जिंकून जे काही धन त्यांनी संपत्ती लुटली होती, तो सगळ्या लुटीचा माल त्याने जवळजवळ सुमारे 86 हत्तीवर लादला. आणि ते 86 हत्ती आणि एका हत्तीवरती साखळदंडात बांधलेले शहाजी राजे होते. आता हा सगळा लवाजमा घेऊन तो बिजापूरच्या दिशेने निघाला. 10 मार्च 1649 रोजी तो विजापुरात पोहोचला. आणि विजापुरात जे हत्तींची अशी विजापुराच्या रस्त्याने हत्तीची अशी रांग होती. आणि त्या अफजल खानाला एवढा आनंद झाला होता, आसुरी आनंद झाला होता की हे 86 हत्तीवर दौलत लादलेली आहे. आणि सर्वात मोठी दौलत होती एका हत्तीवरती स्वतः म्हणजे खुद्द शहाजी राजे. आणि शहाजी राजांना त्या रस्त्यावरून ते मिरवणूक एक प्रकारे त्या ठिकाणी काढली जात होती. शहाजी राजांना पुढे कैदखान्यामध्ये टाकण्यात आलं. बादशाह चिंतातूर झाला होता की यातून मार्ग कसा काढावा. जर शहाजी राजाला जर सोडायचं म्हटलं तर आपली इज्जत जाईल, इब्रत जाईल. बरं, नाही सोडावं तर मोगलांचं जर पत्र आलं आपल्याला की तुम्ही आमच्या एका सरदाराला आणि त्याच्या वडिलांना, अत्यंत शूरवीर पराक्रमी ज्या व्यक्तीने आमच्याशी लढा दिला 3 वर्ष, एवढा मोठा सरदार, त्याला तुम्ही एखाद्या चोर दरोड्यासारखं तुम्ही पकडून ठेवलं आहे, तर तुम्ही जर त्याचं काही बरं वाईट केलं
तर तुमच्या विरोधात आम्ही काय करू, युद्ध पुकारू. अशा प्रकारचं पत्र जर आपल्याला आलं तर नामुष्की होईल आणि आपण मोगलांना घाबरून शहाजीराजांना सोडलं असा संदेश जाईल, आपली इज्जत जाईल. मग बादशाने खूप विचार केला आणि विचारांती त्याने महाराजांच्या सुटकेचा आदेश दिला. आणि ती तारीख आहे, महाराजांच्या सुटकेची तारीख आहे 16 मे 1949. आणि तो दिवस आहे म्हणतात ना ते सावित्री सत्यवानाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे. आपण वटपौर्णिमा साजरी करतो, तो दिवस आहे तो. म्हणजे जसं सावित्रीने आपल्या सत्यवानाला यमाच्या हातून परत आणलं, तसं आई जगदंबेला खूप विनवणी करून, कठोर तपश्चर्या करून राजमाता जिजाऊ यांनी साक्षात जगदंबेला विनंती करून यमाच्या दारातून शहाजीराजांना परत आणलं की काय असं वाटावं. कारण ती घटना त्या काळात घडली. 16 मे 1649 रोजी शहाजीराजांची सुटका झाली. आता लगेच त्या ठिकाणी हुकूम देण्यात आला शहाजीराजांना दरबारात हजर करण्यासाठी. त्या ठिकाणी मान सन्मानाची जी काही वस्त्र असतात ती वस्त्र देण्यात आली. शहाजीराजांनी जे खाण्यामध्ये स्नान वगैरे केलं, ते कपडे परिधान केले आणि कपडे परिधान करून महाराज बादशाच्या भेटीसाठी गेले. तर दरबारातील सगळ्या म्हणजे इकडे निंबाळकर असतील, माने असतील, पवार असतील, बाजी घोरपडे असतील, ह्या सगळ्यांना, नंतर तो तुमचा अफजल खान असेल, नंतर तो बहुलत खान, ते जे काही खान महाराजांचे द्वेष करणारी मंडळी होती, त्यांच्या बुडाला अक्षरशः आगच लागली. त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे, इतकी जळजळ वाढली की काय विचारू नका. इतका मत्सर राग द्वेष निर्माण झाला होता की काय करू आणि काय नको असं. की बादशाने असा कसा निर्णय घेतला, ज्याला फाशीवर लटकवायला हवं होतं, तोफेच्या तोंडाला द्यायला हवं होतं, त्याचा मान सन्मान बादशाने करावा. फार वाईट वाटलं सगळ्यांना. आणि बादशाने महाराजांची भेट कल्याण महालामध्ये बादशाने महाराजांची भेट घेतली आणि महाराजांना सांगितलं की माझ्याकडून काय गैरसमज झाला आणि गैरसमजापोटी तुम्हाला कैद झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली बादशाने. आणि म्हटला की तुमच्यासारखा शूरवीर पराक्रमी सरदार आणि तुमच्यामुळेच ही आदिलशाही टिकून आहे, आज ही दौलत आहे ही तुमच्यामुळेच आहे वगैरे वगैरे. आणि त्याने एक मागणी केली की तुमच्या शिवाला सांगा की कोंढाणा जिंकलाय तो परत करा आणि तुमच्या ताब्यात असणारा जो बंगळूर शहर आहे आणि तो बंगळूरचा किल्ला आहे, तो किल्ला आम्हाला परत म्हणजे देऊन टाका. तर बादशाहची 2 मागण्या केल्या. ह्या 2 मागण्या नाईलाज होता महाराजांचा, कारण पुढे जर स्वराज्य टिकवायचं असेल आणि ते वाढवायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या पुढच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. आणि म्हणून शहाजीराजाने तो निर्णय घेतला, मान्य केला आणि त्या ठिकाणी कोंढाणा देण्याचं ठरलं आणि बंगळूर शहर आणि तो बंगळूरचा किल्ला सुद्धा बादशाला परत देण्याचं ठरलं, मान्य केलं महाराजांनी. आणि अशा प्रकारे महाराज आदिलशहाच्या कैदेतून सुटले. बघा, महाराजांना जेव्हा नंतर कळालं की हे कसं काय घडलं, म्हणजे बादशाने केल्याचं बघितल्यानंतर महाराजांना आश्चर्य वाटलं की बादशाह कसं काय, तोंड कसं काय उघडलं, याचं एवढं कौतुक का करतोय, एवढंच मान सन्मान का. तर महाराजांना नंतर कळालं की शिवाजी महाराजांनी आपल्या ह्या थोर पुत्राने काय केलंय, पराक्रम तर गाजवलाच, परंतु मुत्सद्दीगिरीने त्याने काय केलं, आदिलशहाचं नाक दाबलं आहे ना, आणि मोगलांची भीती दाखवून त्याने माझी सुटका सुखरूप करून घेतली. हे जेव्हा शहाजीराजांना कळालं तेव्हा फार आनंद झाला त्यांना, की मुलाविषयी त्यांना इतकी म्हणजे इतकं प्रेम आणि इतका आनंद वाटला, अभिमान वाटला की तो शब्दात वर्णन करता येणार नाही, असा तो आनंद त्यांना झाला. आणि पुढे मग ते महाराजांची सुटका झाल्यानंतर ती बातमी राजगडावरती पोचली. मासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना खूप आनंद झाला. संपूर्ण राजगड हा आनंद उत्सवात अगदी बुडून गेला.
आणि पुढचं स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वजण विचारात मग्न झाले. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी ती पहिली स्वराज्याची लढाई लढली, ती 8 ऑगस्ट 1648ला, आणि आपल्या मुत्सद्दीगिरीच्या जोरावरती शहाजीराजांना सोडवलं 16 मे 1649ला. तर अशा प्रकारे शूरवीर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपण जयघोष करूया आणि थांबूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.